हॅलो चिल्ड्रन, गुड मॉर्निंग. शब्दांचे घर ही कविता आपण बघितली. ती दोन भागात बघितली. कवी कोण आहे? कल्याण इनामदार. बरोबर. मला तर वाटतं तुमची ती पाठही झाली असेल. अतिशय सुंदर आणि गेय कविता आहे. आता या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. जमलं तर 1 टप्प्यात किंवा 2 टप्प्यात स्वाध्याय बघूया. तुम्ही सगळ्यांनी जर कविता लिहिली असेल तर तुम्हाला छानपैकी ते समजेल. आणि आता एक एक प्रश्न बघू. त्यासाठी तुमचं पाठ्यपुस्तकाचं पेज नंबर 29 29 नंबरचं जे पेज आहे ते काढायचं आहे. बघा, त्या ठिकाणी स्वाध्यायामधला पहिला प्रश्न, कोण ते लिहा. आणि आता तुम्हाला असे छोटे छोटे प्रश्न पण नेमक्या शब्दात उत्तर द्यायची आहेत. तर कोण ते लिहा. पहिला प्रश्न आहे, त्याच्यातलं पहिलं, शब्दांच्या घरात राहणारे. शब्दांच्या घरात राहणारे कोण? तर कवितेमध्ये बघा, त्यात काही हळवे हळवे राहत होते स्वर, अशी दुसरी ओळ आलेली आहे. म्हणजे शब्दांच्या घरात राहणारे कोण आहे? तर हळवे स्वर. उत्तर काय आहे? हळवे स्वर. बरोबर. दुसरं, घरात एकोप्याने खेळणारे. घरात एकोप्याने खेळणारे. तर या ठिकाणी चौथी ओळ बघा, एकोप्याने खेळायचे सगळेच अक्षर खेळ. म्हणजे घरात एकोप्याने खेळणारे कोण आहे? तर सगळी अक्षर आणि काना मात्रा वेलांटी. काय येणार आहे उत्तर? हे सगळे एकोप्याने राहत होते. घरात कोण? सगळे अक्षर आणि काना मात्रा वेलांटी. अवतीभोवती झिरपत राहणारे गाणे. गाणे काळीजभर असेल. अवतीभोवती झिरपत राहणारे गाणे. आणि या ठिकाणी अजून एक आपण ऍड करू शकतोय की खेळताना सोबत करणारे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाहीये, पण त्यांच्या सोबत करणारे. या ठिकाणी मी छोट्या अक्षरात लिहिते. कोण येते? विराम चिन्ह. खेळताना सोबत करणारे विराम चिन्ह. बरोबर. म्हणजे शब्दांच्या घरात राहणारे हळवे स्वर, घरात एकोप्याने खेळणारे काना मात्र वेलांटी, अवतीभोवती झिरपत राहणारे गाणे आणि अवतीभोवती खेळताना सोबत करणारे विरामचिन्ह. पुढचा प्रश्न बघूया. आकृत्या पूर्ण करा. यांचा मेळ होता. परत तेच उत्तर येणारे काना मात्रा वेलांटी. काना मात्रा वेलांटी. कशाचा मेळ होता? काना मात्रा वेलांटी. या ठिकाणी अजून एक मी उत्तर लिहिते, अक्षर. पुढे, प्रत्येकाला याचे भान होते.
प्रत्येकाला आकृतिबंध पूर्ण करा. तुम्हाला माहितीये की त्याच्यामध्ये नेमके शब्द येतात. प्रत्येकाला याचे भान होते. सुख दुःखाचे भान. उत्तर काय येणार आहे? सुख आणि दुःख. सुख दुःखाचे भान. प्रत्येकाला कशाचे भान होते? सुख दुःखाचे भान होते. पुढे खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा. जंबल वर्ड्स. तुम्ही अगदी लहानपणापासून शिकत आलाय की शब्दांची हेराफेरी केलेली असते. शब्द इकडे तिकडे केलेले असतात आणि ते पण त्या पाठ्यपुस्तकातलेच आहेत आणि त्याचे तुम्हाला सरळ करून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. जसं की एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. लांटी वे. त्याचं वेलांटी. तर या ठिकाणी धुसफूस. अंकुर. दुसरं अंकुर. आणि तिसरं कानोकानी. कळलंय तुम्हाला की शब्दांची अदलाबदल केलेली आहे पण ते जर नीट सरळ करून त्याचे अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहे. आता पुढचं बघा. या ठिकाणी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये कवितेच्या ओळी पूर्ण करा आहे. तो प्रश्न मी बोर्डवर न घेता तुम्हाला लिहायला देणार आहे. फक्त तोंडी एकदा सांगते. घरात होता डॅश डॅश आणि शेवटचे शब्द आहे अक्षर खेळ. मग घरात होता काना मात्रा मेलांटीचा मेळ. एकोप्याने खेळायचे सगळेच अक्षर खेळ. 2. एखाद्याची डॅश आणि शेवटचं अक्षर आहे शब्द आहे भान. एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान. प्रत्येकाचा अर्थ वेगळा सुख दुःखाचे भान. तिसरा आहे कानोकानी आणि शेवटचे शब्द आहेत कवितेचाही लळा. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. वाट मोकळी होऊ लागे कवितेचाही लळा. त्याच्यानंतर मात्र खेळूया शब्दांशी मध्ये प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो हा आहे खेळूया शब्दांशी. त्याच्यानंतर प्रश्न आहे खालील शब्दांना कवितेत आलेले विशेषण लिहा. आता विशेषण आपण शिकलोय. नामाविषयी विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण विशेषण म्हणतो. मग कवितेमध्ये जी नामं आलेली आहेत त्या नामाला विशेष शब्द कोणता आलेला आहे? तर घर. घर कसं आहे? सुंदर आहे. सुंदर सुंदर घर असं आलेलं आहे ना. घर कसं आहे? सुंदर आहे. स्वर. स्वर कसे आहेत? हळवे स्वर आहेत. हळवे हळवे स्वर आहेत ना. हळवे स्वर आहेत. अंकुर कसा आहे? मन कोवळा. कसा आहे? मन कोवळा. आणि वाट कशी आहे? तर मोकळी. वाट मोकळी. अशा प्रकारे शब्दांशी खेळूया इथपर्यंतचे प्रश्न झाले. त्यानंतर ई जो प्रश्न आहे तो शब्द साखळी पूर्ण करा असा आहे. आता शब्द साखळी पूर्ण करा मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगते. वरचा प्रश्न मात्र रब करते म्हणजे मला त्या ठिकाणी लिहिता येईल. शब्द साखळी पूर्ण करा. आता बघा त्यांनी तिथे उदाहरणादाखल आपल्याला करून दाखवलंय. सुनीता. ता शेवटी आलेलं आहे मग त्याच्या पुढे आहे तारा.
रा शेवटी आलेलं आहे, मग त्याच्या पुढे आहे राघवेंद्र. द्र शेवटी आलंय, त्याच्या पुढे आहे द्रव. द्रव व शेवटी आहे, त्याच्या पुढे वजन. आणि न शेवटी आहे, त्याच्या पुढे नमन. मग नमनच्या पुढे आपल्याला करायचं आहे तर नमन. मग शेवटी अक्षर कोणतं आहे? न. न च नकाशा. नकाशा लिहू शकतो. अजून तुम्ही दुसरं काहीही लिहू शकतात. नकाशा. पुढे आता शा शेवटी आलेलं आहे. मग शा शेवटी आलं तर तुम्ही शाळा, शारदा, शाल, जे अक्षर शेवटी त्याच्यापासून मात्र पुढचा शब्द आला पाहिजे. आता मी या ठिकाणी शारदा घेतलेलं आहे, तर शारदा म्हटलं तर दा शेवटी आलेलं आहे, मग दार. मग र शेवटी आलेला आहे, मग र पासून रवा. मग वा शेवटी आलेला आहे, तर वा पासून वार. वार. त्याच्या पुढे र परत आलेला आहे शेवटी, तर र पासून कुठला सांगता येईल? रमा. मा शेवटी आलेला आहे, तर मा पासून मान. अशा प्रकारे हे तुम्ही कितीही करू शकता, पुढे करू शकता. पण एकच लक्षात ठेवायचं की शब्दसाखळी पूर्ण करण्याचं जे उदाहरण दिलेलं आहे ते कशा पद्धतीचं आहे ते आधी आपण बघायचं. तिथे एक जे उदाहरण दिलंय त्याच्यामध्ये शेवटचं अक्षर जे आहे त्या अक्षरापासून पुढचा शब्द तयार करायचा आहे, त्याला आपण शब्दसाखळी. या ठिकाणी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 2 प्रकारच्या शब्दसाखळ्या पूर्ण करायला आहे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे अल्फाबेटिकल आहे, म्हणजे ज्या काना, मात्रा, वेलांटी यांच्यापासून शब्दसाखळी तयार करायची आहे. तर दुसरंही उदाहरण आपण घेऊया. बघा, त्याच्यामध्ये खेळ खेळूया. प्रत्येक चौकटी वाचा व त्याप्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा. मग त्यांनी आपल्याला काय दिले तर कप, म्हणजे क, का, की जे बाराखडी आहे ना, बाराखडी प्रमाणे ते पूर्ण करायचं आहे. कप नंतर काटा, किसणी, की दुसरी, कुसुम, कूट, कंठ, कौल, कोपर, कैरी आणि केर. मग आता या ठिकाणी शब्द दिलेला आहे सण. मी फक्त आ असं लिहिते. शब्द दिलेला आहे सण. आता अ नंतर काय येतं? आची मात्रा येते. मग साप. चला का ना, साप. आच्या मात्रेनंतर छोटी ईची मात्रा, सीताफळ. त्याच्यानंतर मोठ्या ईची मात्रा, सीता. त्याच्यानंतर पहिला उकार सुनील. सला लावायचंय आपल्याला, सुनील. म्हणजे जी बाराखडी आहे ती पूर्ण करायची आहे. स ची बाराखडी स, सा, सी जी आहे ती पूर्ण करायची आहे, सुनील. त्याच्यानंतर दुसरा उकार सूप. त्याच्यानंतर एक मात्रा सेवक. 2 मात्रा सैनिक. काना 1 मात्रा सोने. नंतर काना 2 मात्रा सौर. सौर ऊर्जा म्हणतो ना आपण, सौर. आणि संगत शेवटचं दिलंय त्यांनी अनुसार, संगत. अशा प्रकारे
ही शब्द साखळी पूर्ण करायची आहे. म्हणजे शब्द साखळी पूर्ण करताना वरती जे त्यांनी जसं एक उदाहरण दिलेलं असतं त्याप्रमाणे करायचंय की तुम्हाला ती बाराखडीच्या पद्धतीने करायची आहे का शेवटचं अक्षर बघून त्याप्रमाणे पुढचं अक्षर तयार करायचंय. जसं कप आहे, मग शेवटी प शेवटी आहे, मग पवन, अशा प्रकारे करायचं. त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय. इथपर्यंत झालंय. शब्दांशी खेळूया. पुढे या ठिकाणी शब्दकोड सोडवूया. शब्दकोड सोडवूया. आता शब्दकोड आहे बघा. शब्दकोडामध्ये काय आहे आधी ते ओळखता आलं पाहिजे आपल्याला. खालील चौकटीतील अक्षरांमध्ये शब्दयोगी अव्यय लपलेले आहेत. उभ्या, आडव्या, तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्दयोगी अव्यय बनवा व दिलेल्या जागा लिहा. बघा, आता या ठिकाणी 2-3 त्यांनी करून दाखवलेले आहेत. बाकीचे तुम्हाला शोधायचे आहेत. तर अजून कोणते कोणते आहेत मार्किंग तुम्ही करा. हा तुमचा होमवर्क असेल. मी फक्त सांगणार आहे. पुढे, नजीक, खाली, वर, मागे, सारखा, समोर, नंतर, सह, हे सगळे शब्दयोगी अव्यय ह्या चौकटीमध्ये आहे. कशा पद्धतीने मार्किंग कराल तुमच्या लक्षात येईल. चौकट अशी आहे. त्याच्यामध्ये सगळे अक्षर लिहिलेले आहेत. एकच उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवते. आता बघा, शेवटी इकडे दिलेलं आहे पुढे. तर मग तुम्हाला तेथे सर्कल करा किंवा चौकोन करा, अशा पद्धतीने त्या ठिकाणी मार्किंग करायचं आहे. असा हा स्वाध्याय तुमचा या ठिकाणी शब्दांचे घर या कवितेचा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. कविता बायहार्ट करायला आहे आणि त्याच्यानंतर छोटे प्रश्न हे सगळे पूर्ण केले. ऑब्जेक्टिव्हच याच्यामध्ये आहे, मात्र कविता न चुकता पूर्ण करा. आणि सगळे प्रश्न उत्तर वर्कबुक मधले आहेत. वर्कबुकच्या बाहेरचं काहीही नाही. तुम्ही या ठिकाणी वर्कबुक पूर्ण करा आणि पुढच्या वेळेस मात्र आपण नवीन धड्याचा व्हिडिओ घेणार आहोत. तोपर्यंत स्वस्थ राहा.